नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक नवीन अपडेट आपल्यासाठी आणतो आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचं पत्र आहे. दिनांक 23/12/2025 हे पत्र शिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक माध्यमिक, उच्च माध्यमिक यांना पत्र दिलेलं आहे. विषय आहे संच मान्यता सन 2025-26 बाबत. आपल्या सर्वांना संच मान्यतेच्या संदर्भात आवश्यक कार्यवाही कशी करायची या संदर्भात अपेक्षित माहिती असते, त्यासाठीचे हे पत्र आहे. तर यासाठी शासन निर्णय काही संदर्भ दिलेले आहेत. 15/3/2024चा शासन निर्णय आहे. त्यानंतर शासनपत्र 14 ऑक्टोबर 2025चं आहे आणि शिक्षण संचालक यांचं पत्र आहे 13/12/2025चं. तर या सर्व संदर्भीय विषयांच्या अनुषंगाने सन 2025-26च्या संच मान्यतेबाबत कार्यवाही कशी करायची यासाठी याच्यात UDAS+ पोर्टलवर नोंद असलेली विद्यार्थी संख्या आणि आधार वैध विद्यार्थी संख्या यांचा विचार करून 2025-26ची संच मान्यता अंतिम करण्याची सुधारित दिनांक निश्चित करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने निर्णय घेतलेला आहे की दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजीपर्यंत UDAS+वर जी पोर्टलवर विद्यार्थी संख्यांची नोंद केलेली असेल ती नोंदचा विचार करून तसेच त्यापैकी संच मान्यता करण्याच्या दिवसापर्यंतची आधार वैध विद्यार्थी संख्या शैक्षणिक वर्ष 2025-26साठी संच मान्यता निर्धारणासाठी विचारात घेण्यात यावी. याचा अर्थ असा आहे की UDAS+वर 20 ऑक्टोबर 2025पर्यंत जे नोंद केलेले विद्यार्थी असतील ते संच मान्यतेसाठी पात्र असतील आणि त्या नोंद केलेल्या विद्यार्थ्यांचं आताच्या दिवसापर्यंत म्हणजे दिवस म्हणजे आता जर आपण संच मान्यता करत असू त्या दिवसापर्यंत त्यांचं आधार व्हॅलिडेशन महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्यांचे आधार व्हॅलिडेशन 20 ऑक्टोबर ते नोव्हेंबर-डिसेंबर कालावधीत झालं असेल ते सुद्धा याच्यात विचारात घेतले जाणार आहे. अतिशय चांगला महत्त्वपूर्ण बदल शासनाने केलेला आहे. कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र आहे आणि यानुसार संच मान्यतेची कार्यवाही पुढील काळात होईल. आपल्या सर्व शाळांसाठी, मुख्याध्यापकांसाठी हे महत्त्वपूर्ण अपडेट होती म्हणून मी आपल्याला दिलेली आहे. आपण याप्रमाणे निश्चितच कारवाई कराल. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद.